तेवी येईल रावला जरा मधुरी काय पाठवू नका अरण होते आठ कसं त्याचे नवे ते खास मी मंदिराच्या साथीच्या सोबा हे वाटेवर तुला लोक म्हणतात पूर्ण खासा असं शिनाद मग झाले तेव्हा माझं उपेक्षेला यावी आईचा भाऊ तर धावा केला शेवटी बापूना हताश झाला परत विराटाची आला असं मनाचे समयाचं मुख झाले होते ना अवघ्या दिवसाचे उपोषण बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते गडी घरी मन मंदिराच्या सभोवरी फिरत होते भिरी त्याचे नाव ध्यासो बापूनासी पाहून हसू लागले अवघे जड ह्या बेटा अभागी पूर्ण कळून आपला शेगाव दर्शना पंढरीस आराधना इथे येऊन खेळणारा पहिला भाग गावामध्ये त्याची दाबी गावगी भक्ती याच कशाला श्रीपती आई मिळेला राहती गैर हैदर तुळे कोणी म्हणाले बापूनाला बेटा काही अवघा आला तो कशाशी दर्शनाला जाईने सांगा राहू लागतं त्याचा भगवंत हृदयाचं आहे सगळं दाखियाचं वेदांताचे ऐसे मत दगडा माझी काय आपण वेळे म्हणून घ्याया गेलो दर्शन बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा येते मग दुसरा म्हणाला बघा येते कशाला कारण की शेगा विद्याला भेटला नसता ईश्वर अववेदाती लोकांना सांगती शब्द चालू हमेशा करती अनुभवाचा यश नसते सगळपासून झाले आपण बघ होणार आहे ज्ञान न आल्याचे लहानपणा तरुणपणा येतो कसा ऐसा उपस्थित प्रत्येकाने केला साचा अवघ्या पुढे एकट्याचा टिकावा लागावा कोठून तो बापूना बसला उपोषित दाताची लावून दात ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जाग्या गरीबाचे साखरे साधुलाचे एक पडे सत्संगती ज्याला गेले तेच खरे बाब्यानं समर्थ म्हणती बापूना दुःख नको करूस म्हणा ये तुला रुपीरा म्हणा भेटवतो हे काही तो महाराज उभे राहिले कटी हात ठेवले पाय खाली फुलविले समचरण जावावया तुळशी फुलाच्या माळा कटी मूर्ती सावरी गोमटी बापूनाच्या पडली दृष्टी शीर ठेवले पायावर पुन्हा झोपा हे गाली तो समर्थीने पहिल्यापरी तरी बापूनाच्या अंतरी अति अंतराला धोतर पागोटे आणि शिला जवगरी दृष्टी पाहिला पडिला तोच त्याने पहिल्या दर्शना जाता राहू इतर म्हणाले महाराजचा ऐसे दर्शनामाचं हो द्या आहे असं पुत्र पिशवीच्या दर्शनाची ऐसे भाषण बोलते झाले विचारना बापूना सारखे आधी मन तुम्ही करारे आपले ते तसे झाल्यावर दर्शन करी ही दर्शक वस्तू करी काय वेळ बाजारात म्हणून ते अडून देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी मन तरी पुढचे घडले पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला तुकारीच्या वाड्याला सतत्वा खेळ असे संतांनी भगवंत एक गुरु साक्षात गुरु देतात गोडी करतात कैसे करावे निराय त्याला जो मखरी मंडी फिरली माघारी बापूनाच्या अंतरी दर्शन मध्ये फसावले त्याच पुढे गौतम पुत्र झाला त्या कारण रसिक चतुर विद्वान सत्य सेवा जाईल हा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारण म्हणून नाव त्याने ठेवले नाम व्यवहार काढली कवठे बहादूरचा वारके एक कवठे बहादूर गावाचा एक मालक असायचा तो होणार प्रांतांचा म्हणून तो लावाड्यात तेथे आषाढी द्वादशी मर्यादित मुक्काम त्या पंढरपूर क्षेत्राची बक्का विचारतात पेता मागे झाले पेद पोलिशीचा घरात यात्रा करून देण्याकरता वाकुळाच्या कुटुंबात वारकऱ्याला उडीती गाडी माझी बसवली चंद्राच्या पार करती कुंडू गाडी नंतरला हा गवठी बाजूचा वारकरी झाला मलिनी आजारी गाय होती बच्चारी उलटी मुळीच थांबेला होय आता पायाची गौतमी गोवती कोण जाई त्याच्यापाशी सुश्रूषा कराव्या पोलीस भयाने निवृत्त कळविना घोडापटक शेगावचे समस्त लोक जाया निघाले वाडा झटकेत मोकळा झाला हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला कोणी न येते उपयोगी लोक चुकाचे सोबती संकट काळी अभिती तेथे रक्षण करती संकट देव हो तो पाहून प्रकार स्त्रिया साधूवर म्हणले स्त्रीवर इजला या घेऊन चला लोक मोठी घोळ्या होते मेला सदया याच्या नादी लागता वया संकटेल आपला ते 50 माणसून बरोबर आपल्या एजोसाच्या मोरीचा जो झाला जोर सापत्या पंढरीची अशा स्थितीत एकाही थांबणे काही बरे नाही चला जाऊ लावलोय चंद्रांच्या पलीकडे तो महाराज गुलाब घ्याला तुम्ही पैसे फिरावेला आपल्या देशभूमीला सोडित आहे बरे नव्हे अरे ते बंधू जवळ गेले वारकऱ्याच्या करा धरले त्यातून फसवले आणि गेले मधुर चाल बापा उठवता जाऊ आपल्या वनप्रांता वारकरीकडे गुरुनाथा आता वराड कशाची हो समीपाला माझा अंत जवळ नाही कोणी आपलं ते म्हणले सद्गुरुनाथ वेड्या ऐसा अभिव नको तुझे टळले गंडांतर ऐसे वरून ठेवीला गेलं वारकऱ्याच्या शिरावर डाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभारायला पडित होती संतांनी ज्या धरले हाती त्या ते निजवणे यमनेही कैसा घटके झाला पहिल्यापरी मंडळीच्या बरोबरी चंद्रबागीच्या पहिले तरी आला समज आनंद झाला पालकांनी बंदी समर्थनाची म्हणे दयाला काढी देशी जाडे तुझ्या काळाच्या ऐसा करता चमत्कार भक्त करती जय जयकार आले कुंडुवाडीवर निर्दास पडे सर पंढरीची कुंडवारी आणि शिकापट्टी मंडळीची बरोबरी श्रीजानन स्वामीच्या ब्राह्मण घ्यायला आला दर्शना त्या शिगावा कारण श्रीजानन स्वामीचे प्रेम स्वामीची किती तिथे शेत होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लपून पेटला शोळे ओळे त्याचे ती तोच होती फक्त झाला परत किती समाजाची पाहता
यथ यथा लोक येते